नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये दिले जाणार आहेत आणि या संबंधितच जीआर पण इथे निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या जीआर मध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमके कागदपत्रे काय काय लागतील, या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमका एलिजिबल क्रायटेरिया काय लागतो, अशी सर्व माहिती दिलेली आहे। चला तर मित्रांनो पाहूया जीआर। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत इथे हा जीआर प्रकाशित करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, हा जीआर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित केलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता शासन निर्णय। राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात आलेली आहे। तर इथे पाहू शकता मित्रांनो, या योजनेचे नाव तुम्ही इथे पाहू शकता, मुख्यमंत्री वयोश्री योजना, आणि सदर योजनेचे जे काही उद्दिष्टे आहेत ते पण इथे दिलेले आहेत। जसं की राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळी एक रकमी 3,000 रुपये पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण डीबीटी द्वारे प्रदान करण्यात येणार आहे। मित्रांनो, इथे एक लक्ष असू द्या, एक रकमी म्हणजेच एका वर्षी 3,000 रुपये। अशा प्रकारे मित्रांनो, हे जे काही 3,000 रुपयाचा लाभ आहे हा लाभार्थ्यांच्या थेट डीबीटी ट्रान्सफर करण्यात येणार आहे। डीबीटी ट्रान्सफर म्हणजे मित्रांनो, जे काही तुमच्या अकाउंटला डीबीटी लिंक आहे म्हणजेच आधार मॅपिंग आहे, त्या अकाउंट मध्ये हे पैसे तुमच्या जमा होणार आहेत। मित्रांनो, या योजनेचे स्वरूप जर म्हणलं तर इथे तुम्ही लक्ष द्या, सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता प्लस दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदीकरिता उदाहरण त्यांना जे काही इथे बघा, जसे की त्यांना चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी मित्रांनो इथे जी काही उपकरणे आहेत ती इथे त्यांना मिळणार आहेत। तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेल्या तसेच राज्यात शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र इथे सहभागी होता येईल। मित्रांनो, निधी वितरण व अर्थसहाय्य इथे पाहू शकता तुम्ही, राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल। थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे 3,000 रुपयाच्या मर्यादित निधी वितरण करण्यात येईल। शिबिराचे आयोजन करणे, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे। असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते। अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल। मित्रांनो, लाभार्थ्यांची तपासणी प्रवाह
अल्पोपहार, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थी यांची नोंदणी, दस्तावेज हाताळणी, कागदपत्र तपासणी करून त्यांना थेट डीबीटीद्वारे वितरित करणे, तसेच लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करण्याकरिता लाभार्थी रुपये 200 अंदाजे खर्च अपेक्षित आहे। मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता जसं की लाभार्थ्यांना पात्रता काय लागेल, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याच्या पात्रतेचे काही निकष आहेत ते सुद्धा इथे दिलेले आहेत। जसे की तुम्ही पाहू शकता, सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक, ज्या नागरिकांनी दिनांक 31/12/2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असतील। इथे लक्ष असू द्या, ज्या नागरिकांनी 31/12/2023 अखेर म्हणजेच 31/12/2023 पर्यंत त्यांनी 65 वर्ष पूर्ण केलेली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील। ज्या व्यक्तींचे वय 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्ड साठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे। जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तावेज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकार असेल। लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो। उत्पन्न मर्यादा इथे तुम्ही पाहू शकता, जे काही या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची लिमिट आहे ती लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे। याबाबतचे लाभार्थ्यांनी स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील। सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे। याबाबतचे लाभार्थ्यांनी स्वयं घोषणा पत्र सादर करणे आवश्यक राहील। मात्र दोषपूर्व अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते। मात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात ₹3000 थेट वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक म्हणजेच इनव्हॉइस म्हणजेच बिल प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपकरण CPSU संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील, अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल। निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% महिला असतील। इथे पाहू शकता मित्रांनो, आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी आवश्यक कागदपत्रे काय लागतील ते सुद्धा इथे दिलेले आहे। जसे की मित्रांनो, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असणे तुमच्याकडे गरजेचे आहे। म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकची झेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे। पासपोर्ट आकाराचे 2 फोटो तुम्हाला इथे लागणार आहेत व स्वयं घोषणापत्र सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहेत। अशा प्रकारे मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची अपडेट होती। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ इतरांना देखील नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।